वारकरी संप्रदायातील विविध व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या नाद कीर्तनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा. भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे त्रिपुरारी तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं. आरती गाऊं प्यारे तुमको रिझाऊं, आरती गाऊं प्यारे तुमको रिझाऊं, हे त्रिपुरारी तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं. जटा पे बहती गंगा मैया, तुम्हें बाबा जग का मैया, तेरे कर जोड़ी हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे त्रिपुरारी तेरी आरती गाऊं. तन पे लगाए बदला गले तर्प माला, जगत का सहारा बाबा गौरा का प्यारा, मन मंदिर में बोले तुझको भिखाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे शिवशंकर तेरी आरती गाऊं. शिव नाम जोड़ो तो ये किसी दिन जावे, अन से करे जो कुछ सब कुछ पावे, जीवन मेरा हो धन्य बनाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे त्रिपुरारी तेरी आरती गाऊं. अधर दर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर दर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की. मथुरा जन्म लियो, नंदनगर बकला तरकियो, ये जगा गोद पिलैया के आरती कृष्ण कन्हैया के, अधर दर मुरली बजैया के आरती कृष्ण कन्हैया के. कृष्ण तुम यमुना के भैया, श्याम बलदाऊ के भैया, मन मन के अनैया के आरती कृष्ण कन्हैया के, अधर दर मुरली बजैया के आरती कृष्ण कृष्ण तुम अर्जुन के प्यारे, राम हो भक्त रखवारे, जमुना तट राखल मैया के आरती कृष्ण कन्हैया के, अधर दर मुरली बजैया के आरती कृष्ण कन्हैया के. कृष्ण तुम जनता दुर मरियो, राम तुम भूमि भर गइयो, कालिया नागन मैया के आरती कृष्ण कन्हैया के, अधर दर मुरली बजैया के आरती कृष्ण कन्हैया के. आरती करते कृष्ण नंद, मन में होती अति अनंद, विनय लाल गैया के आरती कृष्ण कन्हैया के, अधर दर मुरली बजैया के आरती कृष्ण कन्हैया के, आरती
आरती कृष्ण कन्हैया की नमो भगवते वासुदेवाय मंगलम वृषभाध्वज मंगलम पार्वती मंगलाय तनो हरे सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम तत्पुरुषाय विद्महे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् गुरुवारुकमेव वन्दनात् मृत्युर्मुक्षीयमात्। ॐ मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणं गतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं करुणावलम्बनम् यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनभिरहकातरभावं पुत्रीति तन्मयतया कर्वभिनेदोष तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जयति जगति मायं यस्य कायादवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलैः द्रुपदमपि यातो यत्कृपातो ध्रुयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं तस्मै भक्त भगवन्त गुरु चतुर्नाम वपुयेत इनके पद वंदन किए नासित विघ्न अनेक। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुगदास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को सब द्वारन को छोड़ के मैं आयो तेरे द्वार। श्री वृषभानु की लाडली घर मेरे हो रे निहारा वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु। हरे नमः हरे नमः हरे श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती
नामदेवताय नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। बोले उमापति महादेव की जय। पवन पुत्र हनुमान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। उमापति महादेव की जय। पवन पुत्र हनुमान की जय। परम मंगलमय पराक्रमेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरू काशी विश्वनाथ अवघड दानी त्रिकालदर्शी त्रिनेत्रधारी उमापती महादेव भगवान परमात्माचा पवित्र चरित्र शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ यज्ञातील आजचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे। भगवान परमात्माच्या कृपाशीर्वादानं साधू संतांच्या कृपेनं पुनीतांनी पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये समस्त ग्रामस्थांच्या एकत्रीकरणातून गावातील आबालवृद्ध स्त्री पुरुष टाळकरी भजनी मंडळ मातृशक्ती महिला मंडळ सर्वांचं सहकार्य आणि आपल्या मंदिराचे अध्यक्ष गणेश महाजन यांच्या प्रेरणेतून आणि सर्व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनातून हा यज्ञ यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होत आहे। आजचा अंतिम दिवस आहे। भगवान परमात्मा शिव महापुराण कथा श्रवण करत असताना पूज्य सूतजी महाराज वर्णन करतात, भगवान परमात्मानं आपल्याला जे शरीर दिलेलं आहे, भगवान परमात्माचं भजन करण्याकरता आणि संतांची संगत नामस्मरण करण्याकरता आपल्या जीवनात जीवन जगत असताना मनुष्य आयुष्यभर इतरांकरता जीवन जगतो, दुसऱ्याकरता राबराब राबतो, परंतु स्वतःचा कधी विचार करत नाही। स्वतः करता सुद्धा माणसानं जीवन जगलं पाहिजे। स्वतः करता असं जीवन जगा की आपण जेव्हा रस्त्याने चालायला निघणार हजारो लोकांनी आपल्याकडे बघण्याकरता बाहेर आलं पाहिजे, असं आपण जीवन जगलं पाहिजे। परंतु मनुष्य आयुष्यभर राबराब राबतो, हाडाची काढ करतो आणि त्या पद्धतीनं एक दिवस असा येतो की जीवनाचा अर्थ कळत नाही, म्हणून तसाच निघून जातो। पण भगवान परमात्मानं आपल्या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये काही जीवनाचे ब्रह्मचर्य आश्रम, सांसारिक आश्रम, संन्यास आश्रम, वानप्रस्थ आश्रम
ग्रस्त आश्रम असे 4 आश्रम नेमलेले आहेत. आणि जीवन जगत असताना जर आपण या प्रत्येक कालावधीमध्ये जर आपण सावध झालो नाही आणि जीवन जर तसंच निघून गेलं तर आपल्या जीवनाचा उपयोग होऊ शकत नाही. याच्याकरता संत लोक मार्गदर्शन करतात की बाबा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुम्ही जीवन जगत असताना, परिवारामध्ये राहत असताना परिवारातले लोक तुम्हाला धोका देऊ शकतात, परंतु तुम्ही जर 1 लोटा जल जरी समर्पित केलेला असेल, उमापती महादेवाच्या दरबारात गेला असाल, तर भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये कधी दुःख निर्माण होऊ देणार नाही. भगवान म्हणतात, मंदिर में आना तुम्हारा काम है और तुम्हारी बिगड़ी बनाना हमारा काम है. तुम्ही तुमचं कर्म करा, मी तुमचं कार्य करण्याकरता सक्षम आहे. कर्म करते चलो, नाम जपते चलो, हर समय भोले का ध्यान धरते चलो, याद आएगी उसको कभी ना कभी, बोले दर्शन तो देंगे कभी ना कभी. भगवान परमात्माचं चिंतन करा, नामस्मरण करा, हेच जीवनाचं सार आहे. बऱ्याच लोकांचं आयुष्य संपून जातं, बऱ्याच लोकांचं वय संपून जातं, तरी त्या वय करणं काही सोडतस. आता आपण मुलं जर काबाड कष्ट करत असले, राबत असले, तर आपण हरी 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 परमार्थ केला पाहिजे. पण काही म्हातारे लोकांना अशी सवय पडली असते, तुमच्या गावातले म्हातारे सोडून दुसऱ्या गावचे सांगतो, काही म्हातारे लोकांना अशी सवय पडली असते, पोरं काम करतात, कष्ट करतात, तरी पोरं घरी आले त्या म्हाताऱ्याने बिलबिल बिलबिल किरकिर चालूच ठेवायचं. एका घरामध्ये 3 मुलं होती, 3 पोरं कामाला कष्ट करायचे, पण पोरं घरी आले की त्या म्हाताऱ्यानं बिलबिल बिलबिल किरकिर चालूच करायचं. मोठा पोरगा आला, त्यानं बॅग ठेवली, म्हाताऱ्याने सुरुवात केली, अरे पोरा काय चाललंय, बरं दिसतंय का, मी म्हणून बरे, कसं व्हायचं तुमचं, डोळे उघडा, कधी तुमचे डोळे उघडतील. लोकांचे पोरं कसे काबाड कष्ट करता, कसे दुसऱ्याच्या जमिनी घेता, तुम्ही कधी घेणार. मोठा पोरगा म्हणजे म्हातारीला सोय पडली ना, त्यानं बॅग घेतली, आपल्या रूम मध्ये निघून गेला. मधला पोरगा आला, त्यानं बॅग ठेवली, म्हातारीने सुरुवात केली, अरे पोरा काय चाललंय, बरं दिसतंय का, मी म्हणून बरे, कसं व्हायचं तुमचं, डोळे उघडा, कधी तुमचे डोळे उघडतील. आता मधल्या पोरग्याचा राग फुंगलेला होता. मधला जो असतो तो जास्त बोलत नाही. का? मोठ्याला बाप सांभाळून येतो, मोठ्यावर बापाचं प्रेम राहतं आणि लहान्यावर आईचं प्रेम राहतं. म्हणजे फजिती होते ना, ती मधल्याचीच होते. आणि म्हणून आज समाजामध्ये जेवढे काही साधू संत ऋषी मुनी झाले ते सर्व मधलेच आहेत. मी पण मधलाच आहे. बघा, मधल्या पोरग्याने विचार केला, म्हाताऱ्याला सोय पडली ना, त्यानं बॅग घेतली, निघून गेला. सर्वात लहान पोरगा आला, लहान थोडं पटत होतं आणि लहानीच्या पटत राहतो. लहानाने बॅग ठेवली, म्हाताऱ्याने सुरुवात केली, अरे पोरा काय चाललंय, बरं दिसतंय का, मी म्हणून बरे, कसं व्हायचं तुमचं, डोळे उघडा. लहान पोरगा म्हणले, बाबा आम्ही आमचे डोळे उघडतो, पहिले तुम्ही तुमचे डोळे झाका.
तुमचे दाखले की आमचे उघडले. म्हाताऱ्याची तळपायची एक मस्तकाला लागली. म्हणला राम राम रामलो, हाणाची खाण केली, काही उपयोग झाला नाही. आता घरात राहायचं नाही, आता मी निघून जाणार. बॅग ओळखी घेतली, म्हातारा गेला गेटवर. पोरग गेलं म्हाताऱ्याजवळ, कागा आई आपलं म्हाताऱ्याचं चाललं म्हणले. म्हातारी म्हणली कशाला बाबा तू त्याचा नांदी लागला. तुला तर माहिती न कुत्र्याच्या शेपूटवर पाय दिल्यावर त्या भुकल्याशिवाय राहत नाही. म्हाताऱ्याचा स्वभाव तिखट आहे, कशाला गेलं म्हाताऱ्याजवळ. म्हातारी स्वयंपाक करता करता दरवाजाजवळ गेली. म्हातारा गेटवर, म्हातारी दरवाजाजवळ. म्हाताऱ्याची एक नजर झाली. म्हाताऱ्याची 90% उतरली. म्हातारीनं लांबून बघून सांगितलं, बर दिसतंय का आपले पोरं आपल्याला नाही बोलणार तर कोणाला बोलतील. म्हशीचे शिंग म्हशीला जर नसतात आणि या वयात पुढे चाललात तुम्ही, शेजारचे लोक आपल्याकडे बघतायत ना. म्हाताऱ्याने तेवढे शब्द ऐकले, गागोडकटी घेतली, डायरेक्ट म्हातारी जवळ आला. म्हणला मी का खरं निघून जाणार होतो का. आता पोरं का बळ कष्ट करायलेत ना. आपलं हरी 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 परमार्थ करायचा. भगवान परमात्मानं शरीर दिलं, हात दिले, पाय दिले, डोळे दिले, सर्व एकत्र येण्याचं साधन मनुष्य जन्माचं शरीर आहे. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. भगवान परमात्माने हे शरीर दिलं आणि त्याचा जर आपण उपयोग नाही केला, भगवान परमात्माच्या भजना करता संतांच्या संगतीमध्ये जर वेळ नाही निघाला तर आपलं जीवन जगून उपयोग होऊ शकत नाही. क्या किया क्या किया क्या किया रे, तुमने जीवन गवा दिया, तुमने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया. अमृत चूड़ा पीता शराब रे, भगवान के नाम से मोह दिया. अमृत चूड़ा पीता शराब रे, भगवान के नाम से मोह दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तुझे पाना था उसको तो दिया रे, तुझे पाना था उसको तो दिया. करता तिलावत देखियो देखी तो भूल गया. ऐसे की खातिर करता तिलावत देखियो
और बेटी को भूल गया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, ठिकाना था वो तो खो दिया 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 रे, ठिकाना था वो तो खो दिया। किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तू को दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया। आपण परिवारामध्ये राहत असताना भगवान परमात्मा सांगतात, परिवारातले लोक आपल्याला धोका देऊ शकतात, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख आहे, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये धन ऐश्वर्य आहे, सर्व आपल्या जवळ येतील, परंतु जेव्हा दुःख राहतं ना, तेव्हा आपल्याला सहाय्य करणारा एकमेव भगवान परमात्मा असतो। मग आयुष्यभर मनुष्य प्रेम पात्र बदलवतो। लहानपणी आईवरती प्रेम, मोठा झाला की पत्नीवरती प्रेम, नातवंडांवरती प्रेम, मुलांवरती प्रेम, आयुष्यभर प्रेम पात्र बदलवण्यापेक्षा एकाच वेळेस उमापती महादेवांवरती प्रेम करा, आयुष्यभर तुम्हाला प्रेम पात्र बदलवण्याची गरज राहणार नाही। तो भगवान परमात्मा प्रत्येकाची आशा पूर्ण करत असतो, म्हणून त्याला आशुतोष म्हटलेला आहे। भगवान पार्वती मातेच्या समवेत ज्या स्थितीमध्ये आलेले आहेत, सर्वात जास्त आग्रह होता भगवान परमात्माच्या लग्नाचा स्वर्गातल्या देव लोकांचा। का? कारण की एक राक्षस, त्या राक्षसाचं नाव आहे तारकासुर। त्या तारकासुरानं, तारकासुर निर्माण कसा झाला त्याचं वर्णन केलेलं आहे। कश्यप ऋषीच्या दोन पत्न्या होत्या, दिती आणि अदिती। दिती दैत्यांची आई, अदिती देवलोकांची आई। एक वेळेस दितीने इच्छा व्यक्त केली, पतिदेवाच्या समोर आली, सांगितलं, म्हणले, अहो माझी इच्छा झाली, माझी इच्छा पूर्ण करा। म्हणले, देवी अयोग्य वेळेस अयोग्य पद्धतीनं कर्म करणं उचित नाहीये। नाही म्हणले, माझी इच्छा झालेली आहे। शृंगार केला दितीनं, पतिदेवाच्या समोर आली। शास्त्रात असं लिहिलंय, पतिव्रता नारीनं संध्याकाळच्या वेळेस पती जर जात असेल तर त्या स्वरूपामध्ये तिनं शृंगार करायचा नाही। शृंगार करायचा असेल तर पतिदेवा करता करायचा। श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं। सरका पुढे सरका, बाकीचे सरकत श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं।
बोलिए उमापति महादेव की जय हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव। आपली कथा चाललेली होती तारकासुराचा जन्म कशा पद्धतीने झाला। कश्यप ऋषीच्या दोन पत्न्या दिती आणि अदिती। दिती दत्तेंची आई, अदिती देवलोकांची आई। एक दिवशी दितीनं शृंगार केला, पती देवाच्या समोर आली। अहो म्हणले माझी इच्छा पूर्ण करा। कश्यप ऋषी म्हणले देवी ही वेळ संध्याकाळची वेळ आहे आणि या वेळेस भगवान परमात्मा पार्वती माता देवीला येत असतात आणि अशा वेळेस वाईट कर्म करणं हे उचित नाही। संध्याकाळच्या वेळेस पतिव्रता स्त्रीनं ज्या वेळेस आपण घरामध्ये झाडू मारतो घरातला कचरा बाहेर टाकायचा नसतो का? आपल्या घरामध्ये धन लक्ष्मी नांदण्या करता पतिव्रता स्त्रीनं संध्याकाळच्या वेळेस घरातला कचरा बाहेर टाकायचा नसतो। पतिव्रता स्त्रीनं आपल्या घरामध्ये धन लक्ष्मी प्राप्त होण्याकरता राहण्याकरता प्रत्येक दिवशी संध्याकाळच्या वेळेस तुळशीला दीप लावायचा असतो। पतिव्रता स्त्रीनं आपला पती लाईफ टाइम आपल्या बरोबर राहण्याकरता लग्न झाल्यानंतर डोक्याचे केस कापायचे नसतात। कापायचे असतील तर ब्युटी पार्लर मध्ये जायचं असतं, कापायचेच नसतात। पतिव्रता स्त्रीनं पतीची सेवा केली पाहिजे। कश्यप ऋषींनी समजवलं, दितीच्या मनात आलं, शास्त्रात असं पण लिहिलं योग्य वेळेस माणसानं स्त्रीची इच्छा पूर्ण नाही केली तर त्या पती देवाला सुद्धा दोष लागत असतो। कश्यप ऋषींचा नाईलाज झाला, इच्छा पूर्ण केली आणि त्या स्वरूपामध्ये कश्यप ऋषी म्हणजे देवी अयोग्य वेळेस अयोग्य पद्धतीने तू कर्म केलाय, शाप देतो तुला। हे दोन पुत्र होतील पण यांना मारण्याकरता भगवंताला अवतार घ्यावा लागेल आणि राक्षस होतील। तिने विचार केला माझ्या पोटी जर राक्षस जन्माला आले, अभक्त जर जन्माला आले, मुलं जर वाईट जन्माला आले तर त्या आईची अवस्था काय होते? एक प्रमाण आहे, तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय। मुलगा जर अभक्त वाईट जन्माला आला तर त्या आईला नरकाला जावं लागतं। आणि त्या स्वरूपामध्ये सूतजी महाराज वर्णन करतात, दितीनं गर्भ वाढत होता, मुलांना जन्माला येऊ देत नव्हती। निसर्गाच्या नियमानुसार बालक जन्माला आलं पाहिजे, स्वर्गातल्या देवलोकांनी सांगितलं अरे ओ मैया तुला जरी हे राक्षस मुलं जन्माला आले परंतु यांचा उद्धार करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेतला, म्हणून यांचा उद्धार होणार आहे, जन्माला येऊ दे। ते मुलं जन्माला आली, भगवान परमात्मानं एक मोठ्या मुलाला मारण्याकरता वरा अवतार घेतला, एकाला मारण्याकरता नृसिंह अवतार घेतला। मग दितीला कळालं, ही कथा आपण ऐकलेली, दितीला कळालं माझे दोघे मुलं मारून टाकले, तिनं अजून तप केलं, क्रोध निर्माण झाला,
वज्रासारखं तप केलं म्हणून तिला वज्रांग नावाचा एक मुलगा झाला. वज्रांगाचं लग्न झालं, तो संसार करू लागला, पत्नी बरोबर राहू लागला. पण एक दिवशी वज्रांगाची पत्नी म्हणली आपल्याला मूलबाळ झालं पाहिजे, आपला मुलगा शूरवीर झाला पाहिजे. वज्रांग म्हणला देवी अजून दैत्याच्या घरामध्ये वाईट मुलगा जर जन्माला आला तर ते योग्य होणार नाही. परंतु पत्नीने इच्छा व्यक्त केली आणि त्या स्थितीमध्ये तिनं सांगितलं वज्रांगानेही एक बालक जन्माला घातलं, तप केलं, तपाच्या द्वारा तारक नावाचा मुलगा त्यांना जन्माला आला. कोणता मुलगा? तारक. फक्त तारक म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा नाही. आजकाल लोकांचं जीवन सिरियल मागे जास्त चाललंय आणि त्या टीव्ही मध्ये अशा पद्धतीने काही कर्म दर्शवलं जातं की ते आपल्या घरात भांडण निर्माण होतात, घरामध्ये एकमेकाविषयी द्वेष वाढत असतो. आणि बऱ्याच महिला हरिपाठाला थांबणार नाही, काकडाला थांबणार नाही, पण त्यांना ते एक सिरियल बघितल्याशिवाय राहणार नाही. कोणती? माझ्या नवऱ्याची बायको. का गोड वाटते काय माहित. पण हे जे आहेत ना, हे हिंदू धर्मामध्ये आपल्या संसारात संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे लोकांचा. आपण घरामध्ये एकमेकापासून लांब होत चाललेलो. घरामध्ये आल्यानंतर पती पत्नी आई वडील मुलं एकमेकाशी बोलायला लोकांना वेळ राहिलेला नाही. प्रत्येकाजवळ मोबाईल झालेला आहे. म्हातारे आई वडील मुलांची वाट बघतात. मुलं घरी आले, सुनबाईजवळ मोबाईल, मुलगाजवळ मोबाईल, लहान मुलांजवळ पण मोबाईल. त्यांना बोलायला वेळ नाहीये. आणि लोक फोनवरती असं बोलतात जवळ गेले की काहीच नाही. ही खूप मोठी बिमारी झालेली समाजामध्ये. आणि त्या मोबाईल शास्त्रज्ञांनी तर असं सांगितलंय लहान मुलांच्या हातात मोबाईल देणं मना आहे. परंतु काही लोक मुलं रडायला लागले मोबाईल तात्काळ देऊन टाकतात. टाइमपास म्हणून त्यांना मोबाईल देऊन टाकतात. आणि त्या काही मुलांचं जीवन मोबाईल सारखं झालेलं आहे. एका गावामध्ये आम्ही बऱ्याच दिवसानंतर गेलो. एका मुलाच्या हातात मोबाईल होता. तो मुलगा बाहेर बसलेला. त्या मुलाला विचारलं मी, 5-6 वर्षाचं मुलगा. त्याला म्हटलं का रे भैया तुझे आजोबा काही दिसत नाही. म्हटलं भाऊ. तो म्हणे महाराज माय बाबा स्विच ऑफ होई गेला म्हणे. मी म्हटलं स्विच ऑफ काय असेल. मी त्या घरी गेलो. घरामध्ये त्याचा आजोबाचा फोटो बघितला, प्लॅस्टिकचा हार बघितला. नंतर माझ्या लक्षात आलं की याचे आजोबा मरण पावले म्हणून तो सांगत होता माय बाबा स्विच ऑफ होई गेला. त्याला म्हटलं का रे असं अचानक कसं काय झालं. तो म्हणे महाराज व्हायरस होता म्हणे म्हणून माय बाबा स्विच ऑफ होई गेला म्हणे. त्याला म्हटलं अरे अचानक बाबा तर चांगलं फिरत होते मग अचानक तब्येत खराब कशी काय झाली. तो म्हणे महाराज असा हॅब्रिशन वर आला म्हणे. हॅब्रिशन झालं उनी पोचकी गया पोचकी तसाच निघून गेला. माय बाबा स्विच ऑफ होई गेला. त्याला म्हटलं चांगल्या दवाखान्यात नेलं असतं बाबाची तब्येत चांगली झाली असती. तो म्हणे महाराज 2-3 वेळेस रिचार्ज मारला उपयोग झाला नाही. शेवटी माय बाबा स्विच ऑफ होई गेला. मोबाईल मुळे जीवन झालंय लोकांचं.
मोबाईल शिवाय करमत नाहीये. मी आपल्याला हे सांगत होतो, तारकासूर वज्रांग राक्षसाच्या पोटी तारकासूर नावाचा राक्षस जन्माला. त्यानं तप केलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्या स्वरूपामध्ये वर मागून घेतला. म्हणले मला राक्षसाच्या हातानं मरण नाही, देवाच्या हातानं मरण नाही, शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही. ब्रह्मदेव म्हणले जो जन्माला आलाय त्याला मरावं लागतं, हे मृत्यू लोक आहे. म्हणले अरे बाबा, मग मला जर मरण द्यायचं असेल एखाद्या स्त्रीच्या हातानं, एखाद्या भगवान शंकरजीचा जो मोठा मुलगा होईल त्याच्या हातानं मला मरण आलं पाहिजे. मग स्वर्गातल्या देवलोकांनी हे शब्द ऐकले की तारकासूर आपल्याला तकलीफ देतोय, मग याला मारेल कोण? भगवान शंकरजींचा पुत्र. म्हणून भगवान शंकरजीचं लग्न झालं पाहिजे. देवा तुम्ही लग्न करा, देवा तुम्ही लग्न करा. लोकांनी डबल बसवून दिलं घोड्यावरती. कशावरती आले भगवान शंकरजी? पहिला नवरदेव नंदीवरती. आणि महादेवांचा विवाह झाल्यानंतर स्वर्गातले देव लोक म्हणले प्रभूजी आपण एकांतात राहा, संतती झाली पाहिजे. एकांत वास प्राप्त करण्याकरता महादेव पार्वती माता त्या ठिकाणी राहू लागले. पूज्य सूतजी महाराज वर्णन करतात, पार्वती माता आणि भगवान शंकरजी एक दिवशी एकांतात होते. तारकासूर नावाचा राक्षस आला, त्यानं देवांना तकलीफ दिली. स्वर्गातले देव लोक धावत पडत आले महादेवांजवळ, प्रभूजी वाचवा, प्रभूजी वाचवा. प्रभूजी म्हणले काय झालं? पार्वती मातेच्या सहवासात असताना अचानक देव लोकांचा आवाज ऐकला, पार्वती मातेपासून बाजूला झाले. परिणाम दरवाजा उघडला आणि महादेवांचं जे तेज होतं ते खाली पडून गेलं. अग्निदेवतेनं ते तेज बघितलं आणि तेच तेज आपल्या मुखामध्ये धारण करून घेतलं. पार्वती माता म्हणले अरे अग्निदेवतांनो, तुमच्या स्वार्थाकरता माझ्या पतिदेवाचं तेज तुम्ही मुखात घेतलं. अग्निदेवता शाप देते तुम्हाला, सर्व भक्षी तुम्ही व्हाल. म्हणून अग्नीमध्ये तुम्ही काही टाका तरी ते पेटून जातं. शाप दिलेला आहे अग्निदेवतेला. परंतु अग्नीला तकलीफ होत होती, पूर्ण शरीर जळत होतं. महादेवांचं ते तेज होतं, म्हणून ते तेज नारद ऋषींनी सांगितलं माघ महिन्यामध्ये ज्या सप्त स्त्रिया येतील ते हे तेजाला सांभाळतील आणि गंगेमध्ये स्नान करतील आणि त्याच अवस्थेमध्ये गंगेच्या उदरातून कार्तिकजी महाराजांचा जन्म होतो. बोले कार्तिकजी महाराज की जय. कार्तिकजी महाराज की जय. कार्तिकजी महाराज प्रगट झाले. सर्वांना आनंद झाला, स्त्रियांना आनंद झाला, पण दुःखी झाली पार्वती माता. एक दिवशी कार्तिकजी महाराज वनामध्ये असताना विश्वामित्रांना सांगितलं बाबा आम्हाला तुम्ही ज्ञान द्या. भगवान म्हणले, विश्वामित्र म्हणले तुम्ही भगवान शंकरजीचे पुत्र आहात आणि मी क्षत्रिय आहे. कार्तिकजी महाराज म्हणले तुम्ही जर मला ज्ञान दिलं त्या दिवसापासून ब्राह्मण होऊन जाणार. विश्वामित्रांनी ज्ञान दिलं, अर्ध आयुष्य क्षत्रिय आणि अर्ध आयुष्य ब्राह्मणाचं प्राप्त झालं विश्वामित्रजींच्या जीवनामध्ये. आणि त्याच स्थितीमध्ये कार्तिकजी महाराज इकडे राहतात, पण मातेला दुःख वाटलं. आणि एक दिवशी भगवान शंकरजी म्हणजे काही सर्वसामान्य नाहीये, ते ऋषी आहेत.
ते संत आहे, ते जर ध्यानात बसले तर सर्व अवस्था स्थिर होऊन जात असते. आणि ते जर डमरू वाजवायला लागले, एक दिवशी भगवान शंकरजींनी डमरू वाजवला, परिणाम काय झाला? संपूर्ण कैलास पर्वत मगन होऊन गेला. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलास पर्वत मगन हो गया. भोलेनाथ ने सारा कैलास पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलास पर्वत मगन हो गया. डमरू की धुन सुनकर कान्हा जी आए, तो सुनकर कान्हा जी आए. कान्हा जी आए संग राधा को लाए, कान्हा जी आए संग राधा को लाए. टकियों का मन भी मगन हो गया, सारा कैलास पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलास पर्वत मगन हो गया. डमरू की धुन सुनकर गणपति आए, डमरू की धुन सुनकर गणपति आए. गणपति आए संग कार्तिकी आए, गणपति आए संग कार्तिकी आए. अंबिका मन भी मगन हो गया, सारा कैलास पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलास पर्वत मगन हो गया. डमरू की धुन सुनकर राम जी आए, डमरू की धुन सुनकर राम जी आए. राम जी आए संग लक्ष्मण को लाए, राम जी आए संग लक्ष्मण को लाए. सीता का मन भी मगन हो गया, मगन हो गया. डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलास पर्वत मगन हो गया.
डमरू की धुन धुन कर ब्रह्माजी आए, डमरू की धुन धुन कर ब्रह्माजी आए, ब्रह्माजी आए संग विष्णु को लाए, ब्रह्माजी आए संग विष्णु को लाए। मैया लक्ष्मी का मन मगन हो गया, तारा खेला कर सर्व मगन हो गया। ऐसा मधुरात नाथ ने तारा खेला से सर्व मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, तारा खेला से सर्व मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, तारा खेला से पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, तारा खेला से पर्वत मगन हो गया। बोले उमापति महादेव की हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव शंभो। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। भोलेनाथ कैलासावरती देवगण नंदकेश्वर येतात, भगवान परमात्माचा जय जयकार करतात, पार्वती मातेचा जय जयकार करतात. पण पार्वती माता गणांवरती नाराज आहे, नंदकेश्वरांवरती नाराज आहे. माता नाराज काय? माता म्हणली माझा मुलगा मला डोळ्याला दिसत नाही. प्रत्येक आई प्रत्येक मुलावरती तिची एक इच्छा असते की माझा मुलगा प्रत्येक दिवशी मला डोळ्याला दिसला पाहिजे. परंतु आज समाजामध्ये जी आई मुलांना लहानाचं मोठं करते, तेच मुलं आपल्या आईला विसरून जातात. आपल्या जीवनामध्ये किती दुःख येऊ द्या, राहण्याकरता जागा नसू द्या, वसरीमध्ये खाट टाका आईची, आपल्या घरात खाण्याकरता काही नसू द्या, साधारण भाकर द्या, परंतु आईला आपल्यापासून लांब कधी टाकू नका. ज्या घरात आई आहे त्या घरातला मुलगा जर निघाला तर जेव्हा तो गाडी घेऊन जातो, त्या गाडीचा आवाज जेव्हा आई ऐकते ना, तेव्हा ती भगवंताला प्रार्थना करते, प्रभू माझा मुलगा प्रवासात येतोय, सुरक्षित व्यवस्थित पद्धतीने तो वापस आला पाहिजे. ही माता देवाला प्रार्थना करते आणि त्या मातेच्या कृपेनं जे काही घडणाऱ्या घटना असतील त्या थांबून जात असतात. म्हणून जीवनातल्या तुझ्या सावलीची नको दुर्दशा करू माता माऊलीची. माता ही माऊली ज्योत फुलांची, नको दुर्दशा करू माता माऊलीची. दागिन्याने मरवू नको रे, जिवंत आहे तो वरी विसरू नको रे. दिल्या आईने तू शिव्या जटकारुनी टाक, वेळी आई तुझी तुला मारेला.
माता ही माऊली ज्योत फुलांची, नको दुर्दशा करू माता माऊलीची. जगामध्ये श्रेष्ठ पात्र जर कोणतं असेल तर ती माता आहे. आणि म्हणून सूतजी महाराज वर्णन करतात की ज्या स्थितीमध्ये पार्वती माता दुःखी आहे आणि त्या दुःख अवस्थेमध्ये नंदकेश्वर म्हणले आपण कार्तिकजींना शोधलं पाहिजे. कार्तिकजींना शोधण्याकरता गेले. साही स्त्रियांच्या सानिध्यामध्ये कार्तिकजी त्या ठिकाणी असताना कार्तिकजीच्या जीवनात एक अवस्था अशी घडली. सर्वांनी मंगलमय वाद्य वाजवून कार्तिकजींना दरबारात आणलं आणि कार्तिकजी महाराज पार्वती मातेच्या सानिध्यामध्ये येतात. आणि पार्वती माता ज्या अवस्थेमध्ये बघते कार्तिकजी महाराजांना, त्या ठिकाणी मातेच्या सानिध्य प्राप्त झालं. परंतु पार्वती मातेच्या 2 दासी होत्या. त्या म्हणले मैया आपली सेवा करण्याकरता स्वतः जवळच रक्ताचं असलं पाहिजे संरक्षण करण्याकरता. एक दिवशी पार्वती माता उटीनं स्नान करत होती. उटीनं स्नान करत असताना पार्वती मातेनं त्याच अवस्थेत ती उटी ठेवली. त्याच्यातून आपल्या स्वतःच्या शरीरातल्या त्या उटीनं गणपती महाराज प्रगट झाले. बोले गणपती महाराज की, गणपती महाराज की. गणपती महाराज प्रगट झाले. गणपती महाराज सर्व रक्षण करत होते पार्वती मातेचं. पार्वती मातेला सांभाळ करत होते. एक दिवसाचा प्रसंग, पार्वती माता मध्ये स्नानाला बसली. गणपती महाराजांना सांगितलं कोणालाही आतमध्ये पाठवायचं नाही. गणपती महाराज रक्षण करत होते. नंदकेश्वर आले. ते म्हणले आम्ही भक्त आहेत. गणपती महाराज म्हणले मी मातेचा पुत्र आहे, तुम्हाला जाऊ देणार नाही. ते म्हणले जाणार नाही, जाऊ देणार. जाणार नाही, जाऊ देणार. वादविवाद झाला. त्यांना आकडून लावलं. गण आले, त्यांनाही आकडून लावलं. भगवान शंकरजी आले. भगवान शंकरजी म्हणले मी पार्वतीचा पती आहे. गणपती महाराज म्हणले मी पुत्र आहे. मी पती आहे, मी पुत्र आहे. दोघांमध्ये वादविवाद झाला. गणपती महाराजांनी भगवंताला लुटून दिलं. भगवान शंकरजींचा क्रोध अनावर झाला. शस्त्र घेतलं. गणपती महाराजांचा शिरछेद केला. मातेला कडाला दावत पडत आली आणि त्या शिराला कवटाळून रडायला लागली. दादा मी तुझ्या करता जीवन जगत होती आणि तू किती सहाय्य केलं बेटा. मी जे शब्द सांगायचे त्या शब्दांचं पालन करायचं. मी ज्या पद्धतीनं तुला आचरण सांगत होते त्या पद्धतीनं तू आचरण करत होता. आता तू निघून गेलास. मी कोणाच्या आधाराने जीवन जगणार. भगवान शंकरजींना सांगितलं माझा मुलगा मला परत दिसला पाहिजे. मी माझ्या मुलाशिवाय जीवन जगणार नाही. भगवान परमात्मानं नंदकेश्वरांना सांगितलं बघा तिकडे दंत वक्र आहे, त्याचं शिर तुडून आणा. एका हत्तीचं शिर तुडवलं दंत आणि गणपती महाराजांच्या शिराला बसवलं. झोपलेला मनुष्य जसा जागा होता त्या पद्धतीने गणपती महाराज जिवंत झाले. बोले गणपती महाराज की, गणपती महाराज की. गणपती महाराज कार्तिकी महाराज कैलासामध्ये राहतात. सर्व कार्य व्यवस्थित चाललेलं आहे. एक दिवशी पार्वती माता म्हणली आहो
मला असं वाटतं ना की आपण थोडस फिरायला गेलं पाहिजे. भगवान म्हणले कुठे चालते? वृंदावनला चालते का काशीला चालते? पार्वती माता म्हणली चला ना. वृंदावनला पण जाऊन आले भगवान शंकरजी. आणि त्या ठिकाणी भगवान शंकरजीने नृत्य केलं होतं कोणाबरोबर? राधा राणीच्या बरोबर. आणि ते एक अवतार भगवंताचा झालाय गोपेश्वर महादेव. आणि काशीमध्ये भगवान शंकरजी पार्वती मातेचा भगवान शंकरजी पार्वती माता दोघं आले. पण अचानक महाविष्णू भगवंतानी आठवण केलं, स्मरण केलं. भगवान शंकरजी म्हणले पार्वती मला महाविष्णूंनी स्मरण केलंय, मला जावं लागेल. माता म्हणली मी तुमच्या बरोबर एवढ्या प्रवासात आली, तुम्ही मला सोडून चालले, आता मी एकांतात कसं राहणार? भगवान म्हणले चिंता करू नको, ही जर वृक्ष आहे ना याचं स्मरण कर, तुझा एकांतवास संपून जाईल. तो वृक्ष कोणता होता? अशोकाचा. आणि त्याच अशोकाचं चिंतन केलं. तिथे एक मुलगी प्रगट झाली, तिचं नाव अशोक सुंदरी प्राप्त झालं. आणि तीच अशोक सुंदरीच्या समवेत पार्वती माता राहू लागली. आणि जी इच्छा व्यक्त करणार ती संपूर्ण इच्छा पूर्ण होत असायची. म्हणून तुम्हाला बोललो मगाशी, आज शेवटचा दिवस आहे. महादेवांना जल समर्पित करत असताना जेव्हा आपण एक लोटा जल समर्पित करतो, 5 कन्यांच्या जागेवरती जी वरची बाजू आहे तिथं एक जल समर्पित करा. खालच्या बाजूला जल समर्पित करा. उजव्या बाजूला कार्तिकजी महाराजांना जल समर्पित करा. डाव्या बाजूला गणपती महाराजांना जल समर्पित करा. आणि दोघं दारा ज्या ठिकाणी एकत्र येतात ती जागा आहे अशोक सुंदरीची. ज्याच्या जीवनात लग्न होत नसेल, एकांतवास प्राप्त झालेला असेल, योग्य पद्धतीने विवाह जुळून येत नसेल, अशांनी 6 मुखी रुद्राक्ष जर गळ्यात परिधान केला आणि 6 मुखी रुद्राक्ष परिधान करून जेव्हा जल समर्पित करणार त्यावेळेस भगवान परमात्मा आपला एकांतवास संपून टाकतात आणि त्या पद्धतीने तो विवाह जुळून येत असतो. असं महत्व आहे 6 मुखी रुद्राक्षाचं अशोक सुंदरीच्या स्थानावरती जल समर्पित करण्यात. आणि अजून एक आपल्याला माहिती असावं म्हणून सांगतो, ज्यांच्याजवळ अगोदर ते रुद्राक्ष असतील आणि काहींनी आज रुद्राक्ष घेतले असतील आणि ज्यांना रुद्राक्ष हवे असतील, कथा संपल्यानंतर अर्धा 1 तास मी या ठिकाणी थांबणार आहे, नंतर जाणार आहे. तर आपल्याला रुद्राक्ष ज्यांना हवे असतील ते घेऊ शकतात. तर जे तुम्ही रुद्राक्ष तुमच्याजवळ घेतलेले अगोदरही असतील, त्यांची जर पावर कमी झाली असेल किंवा ते सिद्ध होऊन सुद्धा एखाद्या वेळेस कळत न कळत मनुष्य अंतविधीच्या ठिकाणी निघून जातो, एखाद्या घरात विरदी असते तिथं निघून जातो, मग काय होऊन जात? त्याची पावर कमी होते. तर अमावस्याच्या दिवस लक्ष देऊ नाही का, अमावस्याच्या दिवशी रात्रीच्या वेळेस रुद्राक्षाला तेलात टाकायचं. तुमच्याजवळ 1 रुद्राक्ष असेल, 2 रुद्राक्ष असेल, 4 मुखे असेल, 6 मुखे असेल, 5 मुखे असेल, 3 मुखे असेल, 1 मुखे असेल, तेलात टाका. रात्रभर तेलात राहू द्यायचं. अमावस्या संपली काढून घ्यायचं, पाण्यानं धुवून घ्यायचं आणि पंचामृताने अभिषेक करायचा. अजून पाण्यानं धुवून पुसून घ्यायचा. हळद, कुंकू, अक्षता व्हायचं. ओली धूप असते, ओली धूप व्हायची. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेत्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवभवामी श्रीकृष्ण.
त्या कापडाला असं म्हणून घ्यायचं, भगवंताची स्तुती करून घ्यायची आणि तोच रुद्राक्ष शिवलिंगाला स्पर्श करून भगवंताला प्रार्थना करायची, प्रभूजी आता रुद्राक्षाच्या रूपातच तू माझ्या जीवनातले इच्छा संकल्प पूर्ण करणार आहे आणि माझ्या पूर्ण जीवनाची काळजी तू घेणार आहे. भगवान परमात्माचा तो रुद्राक्ष आपल्या जवळ असल्यावर कधीही आपल्या जीवनात आपत्कालीन मृत्यू येऊ शकत नाही. तुम्ही पुढे जंगलात गेला तरी तुम्हाला भीती निर्माण होऊ शकत नाही. एवढी पावर शक्ती त्या रुद्राक्षामध्ये. यशोधजी महाराज वर्णन करतात, बोले उमापति महादेव की. भगवान परमात्मा एक दिवसाचा प्रसंग कैलासावरती होते आणि रावणानं पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. भगवान म्हणले, रावण काय करतोय? म्हणजे मी त्या स्वरूपामध्ये तुम्हाला मला न्यायचंय. भगवान म्हणले, अरे नाही बाबा, दुसरं काही मागून घे. नाही म्हणले, प्रभूजी मला तुम्हाला न्यायचंय. भगवान परमात्मानं पार्वती मातेला सांगितलं, अरे देवी तुला माहितीये रावण माझं आत्मलिंग मागतोय. माता म्हणली की तुम्ही त्या स्वरूपामध्ये पार्वती माता म्हणली मी माझ्या मैत्रिणीला बोलवते. सरस्वती मातेला बोलवलं आणि सरस्वती माता परिवर्तन करते. बोली उमापति महादेव की, बाकी बिहारी लाल की. रावणानं भगवान परमात्मा जवळ आत्मलिंग मागितलं. पार्वती माता म्हणली, तुम्ही चिंता करू नका, मी माझ्या मैत्रिणीला बोलवते. मैत्रिणीला बोलवलं आणि त्या स्वरूपामध्ये सांगितलं की म्हणजे आपण हे कार्य करायचं. रावण तुम्हाला न मागता मला मागून भोले बाबा तेरी नौकरी सबसे करे, तेरे दरबार की हाजिरी सबसे बढ़िया सबसे करे. नहीं ताकि काम का सहारा तेरे नाम का, नहीं ताकि काम का सहारा तेरे नाम का, मैं नहीं ताकि काम का एक लहरा तेरे नाम का. तुमने बिगड़ी बनाई मेरी
सबसे बढ़िया है सबसे खरी वो भोले बाबा तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे खरी। तेरी तन का भी कुछ काम नहीं कुछ मिले ना मिले गम नहीं तेरे तन का भी कुछ काम नहीं कुछ मिले ना मिले गम नहीं ऐसी नौकरी का दूसरी सबसे बढ़िया है सबसे खरी भोले बाबा तेरी नौकरी सबसे बढ़िया वो सबसे बढ़िया है सबसे खरी। तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे बड़ी। बोले बाबा रावणानं पार्वती मातेला मागितलं भगवान म्हणले अरे पार्वती तू त्याच्याबरोबर जावं हे मला योग्य वाटत नाही। पार्वती माता म्हणली मला त्यानं जरी नेलं परंतु किती दिवस राहतील जसं काही मुलं पुणे मुंबईला राहतात इंदोरला राहतात बरमपूरला राहतात मग खेडेगावात आल्यानंतर ते काय करतात आईला सांगतात अगं आई चलतो आमच्या बरोबर तू इथं राहायचं नाही ते आईला तर घेऊन जातात हप्ता झाला दुसरा हप्ता झाला महिना झाला घरामध्ये जगदंबा निर्माण होते आणि मग ती जगदंबा काय करते तो घरी आला तिनं सुरुवात करायची का हो तुमची माय काय झालं पुढे बाहेर जाणार नाही पुढे पाणीपुरी नाही पुढे न्यूडल्स नाही पुढे चायनीज नाही तोंडाचं मातीसारखं जातं तो म्हणतो तू चिंता करू नको तो गावाकडे भावाला फोन करतो अरे भैया आईचं चित्त लागत नाही रे बाप्पा इकडे आई म्हणते मी आपल्या गावातच राहीन सांगायचा विषय असा आहे तसं पार्वती माता म्हणजे तो घेऊन जाईल पण किती दिवस राहून दे ना अजून पाठवून दे रावण आपला मुलगा आहे त्या पद्धतीनं पार्वती मातेला नेत होता परंतु तिथं महाविष्णू भगवान गुराखीच्या रूपात आले सांगितलं अरे म्हणले कोणाला नेतोय म्हणजे पार्वतीला गुराखी म्हणला खरी ओरिजिनल पार्वती तुला माहिती का रावण जा डोक्यात तुला एक डोकं तर चालवत रे खरी ओरिजिनल पार्वती आहे ना मैदानामध्ये दरबारात आहे आणि ओरिजिनल पार्वतीचा सुगंध येतो ती डोलीमध्ये पार्वती नाहीये रावण गेला डोली जवळ आणि ते पडदे उघडून बघण्याचा प्रयत्न केला आणि परिणाम असा झाला पार्वती माता त्या ठिकाणी आई भवानीच्या रूपामध्ये केस विस्कळीत केले आणि विक्राळ स्वरूपामध्ये महाकाली अवस्थेत प्रगट झाली बोले आई भवानी माता की आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगत महिमा तुझा माऊली वारी संकटाला आई कृपा करे माझ्यावरी जगवितो रात सारी आई गोदळालाई
जग केले तर बिघडताना अगत महिमा तुझा वारी संकटाला आई कृपा करू माझा करू जगमी तोलत तारी आई कोणला गोतड पाटीला भवनी गोतडा लाई गोतड पाटीला भवनी गोतडा लाई गळ्यात घालून कवळत मार पायात बदली तार हातात पैकी तुला आवडी वाजवी तो संबर गळ्यात घालून कवळत मार पायात बदली तार हातात पैकी तुला आवडी वाजवी तो संबर भक्ती काटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्या बरी लागवी तोडत तारी आई गोधळाला गोधळ मातीला भवानी गोधळाला गोधळ मातीला भवानी गोधळाला मोठी मंडप लागतात हात जोडून करडा भाकीते उदार करडा माता सर्वला कुणी आई तुझरचित मैदा कोण मर्दानी पुन्हा काही देवा दला आज आबाबरी शंकरबाई जाऊनी लवकरी आई गोधळाला घालून कवळत मार पायात बदली तार हातात पैकी तुला आवडी वाजवी तो संबर घालून कवळत मार पायात बदली तार हातात पैकी तुला आवडी वाजवी तो संबर देवी करता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. सुंदर
छान अशा पद्धतीनं मातेचा जोगवा सुंदर भजन या ठिकाणी झालेलं आहे आणि हे एक मातेचं स्वरूप होतं ते काल आपण तो विषय आलेला होता आणि त्याच स्थितीमध्ये आपला विषय चाललेला आहे. बोली उमापती महादेव की भगवान कोणाचं करायचं? कार्तिकजी महाराजांचं करायचं का गणपती महाराजांचं? म्हणजे दोघांचंही करायचंय. मग नारद ऋषींना बोलवलं. नारद ऋषी म्हणले आपण एक कार्य करायचं. कोणतं कार्य? ज्याचा अगोदर लग्न करायचंय इथून जो पृथ्वीची परिक्रमा करेल त्याला आद्य पुरेचा मान दिला जाईल आणि त्याचं लग्न अगोदर संपन्न होईल. आता गणपती महाराजांचं वाहन होतं उंदीर आणि कार्तिकजी महाराजांचं वाहन कोणतं आहे? मोहर. जसं नारद ऋषींनी सांगितलं परिक्रमा करणार, कार्तिकजी महाराज मोहरवरती जसे निघाले गणपती महाराज म्हणले यांनी तर 1 2 3 पण म्हणून दिलं. डायरेक्ट निघले आणि यांचं वाहन मोर आहे, माझं वाहन उंदीर आहे. मी किती गिअर टाकला, किती रेस वाढवला तरी यांना वरती करता येणार नाही. मग परिक्रमा करत असताना या स्थितीमध्ये निघाले. परिक्रमा करून गणपती महाराज कार्तिकजी महाराज येणार तोपर्यंत घटना अशी घडाली. गणपती महाराजांनी आई वडिलांची पूजा केली, सिंहासनावरती बसवलं आणि 7 वेळेस परिक्रमा केली. 7 परिक्रमा करून गणपती महाराजांना त्या ठिकाणी पृथ्वीला परिक्रमा करण्याचं पुण्य प्राप्त होऊन गेलं. म्हणजे मग लग्न कोणाचं करायचं? गणपती महाराजांचं करायचं. कार्तिकजी महाराजांना जेव्हा कळालं की पहिला पूजेचा मान गणपती महाराजांना दिला, कार्तिकजी महाराज श्री शैल्यम करंडलू आंध्र प्रदेश दक्षिण दिशेला निघून गेले. वडिलांनी समजावलं, आईनं समजावलं, ते नाही येऊ शकले. परिणाम काय घडाला? सांगितलं गेलं पार्वती माताही समजवण्याकरता गेली. भगवान शंकरजींनी तिथं एक दिव्य स्वरूप प्राप्त केलं. भगवान परमात्माचं एक ज्योतिर्लिंग प्राप्त झालं. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे मल्लिकार्जुन भगवान. आता भगवान परमात्मा लग्न करायचंय, नारद ऋषींना सांगितलं. जो मोठा मुलगा होता तो निघून गेला, मग लग्न तर लहानाचं करावं लागेल. नारद ऋषींना सांगितलं तुम्ही काही मुलगी वगैरे बघितली का? नारद ऋषी म्हणले मी मुलगी बघितलेली आहे पण त्यांना विचारावं लागेल. 2 मुले विश्वजित महाराज यांच्या 2 मुले रिद्धी आणि सिद्धी. मग त्या पद्धतीनं मी जातो. नारद ऋषी गेले. विश्वजित महाराजांना सांगितलं यावर्षी मुलींचं लग्न करताय का? म्हणजे कोणता बाप आहे की तो मुलींचं तसंच राहू देणार आहे? लग्न तर करायचंय पण वर स्थळ चांगलं मिळायला पाहिजे.
म्हणले स्थळ एक ठिकाणी चांगलं आहे आणि त्या पद्धतीनं मुलगा पण चांगला आहे, त्याचं सर्व घर चांगल्या स्वरूपामध्ये आहे. पण नारद ऋषी म्हणले तुम्हाला मुलगा कसा पाहिजे, त्याचं शिक्षण, त्याच्या डिग्र्या कोणत्या पाहिजे. म्हणले फक्त डिग्र्यांचं महत्व नाहीये, तो कमवतो किती याला महत्व. मी तर डिग्र्या तर भरपूर झाल्या त्या लोकांजवळ, परंतु कमवतो काय त्याला महत्व. म्हणले मग एका ठिकाणी सुंदर मुलगा आहे, विश्वजित महाराज म्हणले मग आमच्या दोघं मुली तिथं देऊन टाका. मी म्हणले तुमची काही अट आहे का. विश्वजित महाराज म्हणले आमच्या मुली इतना हळू बोलतात, आमच्या मुली हळू बोलतात, म्हणून आमची इच्छा अशी आहे की आम्हाला मुलगा त्याचे कान असे थोडेसे मोठे पाहिजे. नारद ऋषी म्हणले 2 सुटले असले तर चालते. म्हणले काही हरकत नाही, परंतु कसं आमच्या मुली हळू बोलतात. म्हणजे अजून काही तुमची इच्छा. म्हणजे आमची इच्छा अशी आहे की आम्हाला जावई असा पाहिजे, तो जर खुर्चीवर बसला ना म्हणजे एकदम जावई सारखाच दिसला पाहिजे. हा म्हणले तुम्ही चिंताच करू नका, एकदम व्यवस्थित येतो जावई, म्हणजे जावई दिसेल. म्हणजे अजून काही इच्छा. म्हणजे आमच्या मुली स्वयंपाक सुंदर बनवतात, आम्हाला जावई चांगल्या पद्धतीनं खाणार असला पाहिजे. म्हणले तुम्ही चिंताच करू नका, तुम्ही जे देणार ते खाऊनच देईल. म्हणले मग रिश्ता पक्का समजायचा. म्हणले तुम्ही होकार देऊन टाका. आणि त्या पद्धतीनं नारद ऋषींनी तिकडे लग्नाची तयारी केली आणि इकडे गणपती महाराज रिद्धी सिद्धी समवेत तोच मंगलमय विवाह आपण या ठिकाणी प्राप्त करत आहोत. बोले उमापती महादेव की. तुझ्या बाळ तुझ्या पायात बाळ, पुष्पहारांच्या घातल्यात माळ, आसांचा आवाज तरळ झाला, गणपती माझा नाचतो. आसांचा आवाज तरळ झाला, गणपती माझा नाचतो. गुणगण गाऊ देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू. गाऊन काय रंगून गेला गणपती माझा नाचतो. आवाज झाला गणपती माझा नाचतो. तुझी पाय करती राम तुझी पिताया भक्तालाया दर्शन जाय देवादी देवं गणराया देवादी देवं गणराया देवादी देवं गणराया. आनंद झाला गणपती माझा नाचतो. त्याचा आवाज तरळ झाला गणपती माझा नाचतो.
लावून ज्योती वाढवायची आनंदाला आज आली या भरती आनंदाला आज आली या भरती आनंदाला आज आली या भरती मुंबईची करतो लय बोलबाला गणपती महाराज नाचत आला राजकाम करतो लय बोलबाला गणपती महाराज नाचत आला किशोर करतो लय बोलबाला गणपती महाराज नाचत आला एक करतो लय बोलबाला गणपती महाराज नाचत आला एक करतो लय बोलबाला गणपती महाराज नाचत आला गणपती महाराज नाचत चला नवरीचे मामा नवरीचे मामा यांनी अंतरपाठ धरण्याकरता स्टेजवरती यायचंय. नवरी मुलीच्या आईनं तुळशीला पाणी टाकण्याकरता या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. वसंत सीताराम पाटील, पूजाजी चौधरी, नवरीचे मामा नवरीचे मामा चला. सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मुरेश्वरं चिन्तितं बल्लाळं मुरडं विनायकं चिंतामणि सेवनं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं भोजनं ग्रामे राजन नाम के गणपति कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान विधान तुम्हा अटन करीता आदर स्वामी जगता तुसी राम सीता सत कळे राहू तुमची जीवन हरिता पावन भावे संता समान शुभ मंगल अवरान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मणवती वेदिका क्षिप्रा वित्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सरिता प्रिया सदा मंगलम शुभ मंगलम सावधान. आली लग्न घरी समीप नवरा घेऊन या वागला गुह्योग्य मधुपर्क पूजन करा अंतरपटाके धरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल बला न करणे
शुभमंगल सावधान. अंतरपाठ काढून घ्यायचंय. नवरी मुलींनी नवरदेवाची पूजा करायची आहे. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कस्तुभम नासाग्रे वर्मौतिकं करतले वेणु करे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपाश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूड़ामुनि शुभमंगल सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते मनसा स्मरा. गणपतीच्या लग्नाला रीती सिद्धी नवरी नटली अलबाईची पारी फुटली नवरी नटली अलबाईची पारी फुटली. बोलिए उमापति महादेव की हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शंभो.
ओंकार ब्रह्मा विष्णु सदाशिव नरकागी धारा ओम जय शिव ओंकार एकानन चतुरानन पंचानन राधे अंकासन गरुडासन विचिवाहन तारे ओम जय शिव ओंकार चौभुज चार चतुर्भुज दशभुज अति सोहे तीनों रूप निरखता त्रिभुवन मन मोहे ओम जय शिव ओंकार अक्षमाला वनमाला मुंडमाला धारे चंदन मृगमद चंदा बोले शुभकारी ओम जय शिव ओंकारा श्वेतांबर पीतांबर वाग्रांबर अंगे ब्रह्मादिक तनकादिक भूतादिक संगे जय शिव ओंकारा कर के बाति कमंडल सकृति झूलन रेखा जग करता जगरता जग पालन करता ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत विवेका प्रणवाकर के मगे रेखा ओम जय शिव ओंकारा त्रिगुण शिव जी की आरती जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी सुख सौमति पावे ओम जय शिव ओंकार ओम जय शिव ओंकार प्रभु हर शिव ओंकार ब्रह्मा विष्णु सदाशिव हरदागी धार ओम जय शिव ओंकार ओम जय शिव ओंकार कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम पुण्यप्रदारम प्रतापतंत्रम विजयारविंद रूपं भवानि चैतन्यं नमामि आलिंगनांगन वंदेन चरणं तोडामि वाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे भवानि नमने नमः तमेव माता पिता तमेव तमेव बन्धो सखा तमेव तमेव विद्या प्रवीणं तमेव तमेव सर्व मम देव देव कायन वाचा पंचेन्द्रिया वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोति यज्ञं सकल परस्मै नारायणाति नमस्यामि अच्युतं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वसुदेव हरि श्रीराम माधवं गोपिकावल्लभं नन्दकीनायकं रामचन्द्रहरि हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे हरे की बाके बिहारी लाल की हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शंभो सर्वांनी खाली बसून घ्यायचंय